अमरावतीमधल्या हनुमान व्यायाम मंडळाचा रशियामधल्या विद्यापीठाशी शैक्षणिक करार। मंडळाच्या 8 विद्यार्थ्यांकडून रशियामध्ये 2 आठवड्यांचा विशेष अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण। या करारामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना रशियामध्ये शिक्षणाची संधी मिळेल। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगलीच्या ईश्वरपूर या इथल्या नगर परिषदेला भेट दिलेली आहे आणि नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जन्म मृत्यू प्रमाणपत्राच्या अनुषंगाने त्यांनी आढावा घेतलाय। नवी मुंबईमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांचा 50 किलोंपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या उचलायला विरोध। जास्त वजनाच्या गोण्या भरल्यास काम करणार नाही असा इशाराही कामगारांनी दिलाय। जालन्यामधल्या बदनापूर तालुक्यामध्ये मका पिकाचं बियाणं बोगस निघाल्यामुळे शेतकरी संतापले। मक्याचे कणीस घेऊन थेट कृषी अधीक्षक आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शेतकऱ्यांनी धडक दिली आहे। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर युनिटची मोठी कारवाई। 2 कारवायांमध्ये तब्बल 6 कोटी 25 लाख रुपये किमतीचा 1251 किलोंचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय आणि या प्रकरणी 4 जणांना आतापर्यंत अटकही करण्यात आली आहे। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कुलेम घाटाच्या विभागामध्ये ट्रॅक नूतनीकरणाच्या कामासाठी 28 एप्रिल ते 7 जून या दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजल्याच्या वेळेत 5 तासांचा ब्लॉक असेल। 8 एक्सप्रेस यामुळे अंशतः रद्द राहतील तर 4 गाड्यांच्या मार्गामध्ये बदल असेल। मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मस्थळावरती रंगारंग लठ्ठामार होळी या उत्सवाला सध्या सुरुवात झालेली आहे आणि होळीच्या या उत्सवामध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।